नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा. दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. विषय असा चाललाय की ज्या दिवशी कुटेंना माजलगाव कोर्टामध्ये हजर केलं, त्याच्यानंतर कोर्टाने सुरेश कुटे यांना 13 तारखेपर्यंत म्हणजे 2 दिवसापूर्वी 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली. त्या दिवशी कुटेंचे वकील किंवा कोणी सुद्धा तिथे बोलायला नव्हते आले की आम्हाला केलेली अटक चुकीची किंवा काय. आणि ज्या दिवशी 13 तारखेला हजर करायचं होतं त्यावेळेस कुटे यांनी भारतातील विविध राज्यातील मोठे मोठे वकील बोलून घेतले. त्याच्यातले एक वकील आहेत जे की 1 लाख रुपये घंटा घेतात. 1 तासाचे 1 लाख रुपये, गोपनीय सूत्राने आम्हाला सांगितलेल्या माहितीनुसार 1 तासाचे 1 लाख रुपये जर घेत असतील तर ते वकील 3 दिवस इथं होते, 2 दिवस इथं होते, 1 दिवस धरा, 2 घंटे धरा. हे कुणाचे पैसे देताय तुम्ही ते वकिलांना? कुणाचे? तुमच्या ठेवीदारांचे, तुमच्या ग्राहकांचे. आणखीन काय काय करणार तुमच्या ठेवीदारासाठी? तुम्ही त्यांची किती बर्बादी करणार आहे? सेम गोष्ट साईराम करू शकतो. साईराम एवढा मोठा मासा नाहीये असं जरी समजलं तरी साईरामवर पण गुन्हा दाखल झालाय गेवराईमध्ये. बघूया आता पोलीस काय तपास करतात. आणि आता तुम्हाला सांगतो, ठेवीदार तुम्ही सगळेजण ज्यांचे ज्ञानराधामध्ये, साईराममध्ये, राजस्थानमध्ये, कुठल्याही मल्टी स्टेटमध्ये ज्यांचे पैसे आहेत, जी की बँक नाही, आणि यांनी तुम्हाला फक्त बँक म्हणून फसवलंय, तुमची लुबाडणूक केली, तुमच्या घरी येऊन अर्धरात्री तुमचे पैसे घेतलेत आणि आज यांच्या मनात 1% तुमचे पैसे परत द्यायची नियत नाही. फार ठोकपणे बोलतोय मी. मध्ये कुठे यायचे, त्यांचे व्हिडिओ यायचे, मला समजून घ्या, मला ग्राहकांची मया, बीजी वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी, MT 760 या सगळ्या गोष्टी यायच्या. कुठेतरी आमच्या मनात वाटायचं की नाही राव, सामान्य माणसाचं काहीतरी भलं होईल, हे होईल. ज्या दिवशी तुम्हाला पोलिसांनी धरलं त्याच्या काही दिवस अगोदर तुम्ही व्हिडिओ दिला होता सुरेश कुटे की माझ्याकडे या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी त्या पोलिसाला दिलेल्या आहेत. जर तुम्ही तुमची अटक होण्याच्या अगोदर या गोष्टी पोलिसाला दिल्या होत्या, बरोबर आहे, मग त्या गोष्टींचा पोलिसांनी काय अभ्यास केला? आणि जर त्या गोष्टीमध्ये पोलिसांना काहीतरी तथ्य सापडलं असतं तर मग एवढी धडपड कारवाई तुमच्यावर केली असती का? एक. दुसरी गोष्ट, मग पोलिसांनी तुम्हाला अटक करण्यासाठी हे तर सगळं काही खेळ केला नाही तुमच्या दोघांचं संगनमत. आम्ही नाही बोलत आहे, असे ग्राहक बोलतात. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, जर सुरेश कुटे आणि कुटे ग्रुपला, ज्ञानराधा ग्रुपला जर ग्राहकांची एवढीच तळमळ होती तर मग 2 दिवस कोर्टामध्ये अटक चुकीची हे सगळं करून ते 2 दिवस का लांबवले? त्या 2 दिवसामध्ये तुमची काही प्रॉपर्टी इतर तर गेली नाही ना? तुमच्या काही प्रॉपर्टीचा लिलाव तर त्याचं तर पूर्ण रूप द्यायचं नव्हतं ना? कशाला लागतायत हायर एवढे मोठे वकील? कशाला तुम्ही हायर करताय? नाही, तो अधिकार आहे तुमचा, विषय तो नाही चालला, अधिकारावर आम्ही बोलत नाहीये. पण जर तुम्ही सांगताय की माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, मी पोलीस यंत्रणेला त्या गोष्टी देणार आहे, 7 दिवसापूर्वी तुम्हाला या गोष्टी पोलिसांना द्यायच्या होत्या, मग त्या 6 दिवसात तुम्ही त्या गोष्टी पोलिसांना दिल्याच नाहीत का? मग दिल्या नाहीत तर त्या गोष्टी तुमच्याकडे नव्हत्याच, खरंय. आणि जर समजा तुम्ही दिल्यात आणि त्या पोलिसांनी जर बघितल्याच नाही तर तो पोलिसांचा पण दोष आहे. त्या गोष्टीमध्ये आम्हाला कळलेल्या माहितीनुसार मधल्या सगळ्या गोष्टी कुठेतरी ती ICICI, SBI या सगळ्या गोष्टी तुमचा तिथं कोड कुठं गेला, कसला कोड आहे तुमचा, कुठून येतोय तो कोड, आणि किती दिवस खेळणार आहे त्या कोडसाठी? विषय तो नाही चालला. जर तुम्ही म्हणताय ना हे सगळं पोलिसाकडे आम्ही देणार आहेत, आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, सुप्रीम कोर्टाच्या वकिलाच्या नावासहित ते जाहीर प्रकटन तुम्ही छापताय, ओके, मग तुमच्या गोष्टी दिल्या का नाहीत? नेमकं घोडं कुठं बेंड खाताय? एक. दुसरी गोष्ट, चला ठीक आहे, ते पोलिसाला दिल्या नाहीत, पोलिसाला दिल्या असेल तरी पोलिसांनी आमच्या समोर मांडल्या नाहीत, ओके, हे मान्य. आता हे जर मांडले असतात तर ज्या गुन्ह्यात कुटेंना अटक ही चुकीची आहे असं कोर्ट म्हणलं, त्या गुन्ह्यामध्ये डॉक्युमेंट्स कुठे आहेत? कळायला पाहिजे ना, ठेवीदारांना पण कळायला पाहिजे, किंवा ते कमीत कमी त्याचं गोषवारा तरी कुठेतरी कळायला पाहिजे की आम्हाला 5-6 दिवसामध्ये एवढं कळलं. एक. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणताय आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत, तुमचे वकील म्हणताय की आमची अटकच चुकीचे, ज्यावेळेस अटक चुकीची हे 2 दिवसात तुम्ही म्हणताय, तुमचे वकील म्हणताय, तर तुमच्या वकिलांनी हे पण दाखवायला पाहिजे कोर्टासमोर की साहेब बघा हे कागद, हे बीजी, हे इंटरनॅशनल स्क्रुटिनायझेशन, काय ते तसले शब्द, हे MT 760 हे आमच्याकडे आहे, आमचे पैसे रिलीज झालेले आहेत आणि आम्ही लगेच पैसे देतो, आम्हाला फक्त 1-2 दिवसाची मुभा द्या. 2 दिवस तुम्ही नजर कैदेत होते तुमच्या नजर कैदेत. तर तसंच अजून 2 दिवस नजर कैदेत. तुम्ही
फक्त तेवढा स्टँड का घेतला, अटक चुकीची, अटक चुकीची. नेमकं तुम्हाला काय करायचं होतं? नेमकं तुम्हाला काय करायचं होतं? तुम्हाला हे कळलं होतं की आता जर समजा हे अटक चुकीची म्हणलं तर आपण ते तर ठीक आहे, बाकीची सगळी यंत्रणा सतर्क होती. आणि पोलिसांना पण माझं म्हणणं आहे, ज्या शिताफीने तुम्ही हे सगळं काम केलं, याच्या अगोदर 8 महिने ज्या पद्धतीने तुम्ही कुटेंना प्रोटेक्शन दिलं, दोन्ही गोष्टी बोलतोय. जर ते 8 महिन्याचं तुमचं प्रोटेक्शन आणि ती सीताफेनी केलेली अटक, या दोन्ही गोष्टी जर एकत्र बघितल्या तर आज कुटे हे तुमच्यावर उलटलेत, तुमच्यावर उलटलेत. तुमची अटकच योग्य नाही. कोण सांगतंय? कुटेचे वकील म्हणजे कुटे. कोणाविरुद्ध सांगतंय? पोलिसाविरुद्ध. कोणत्या पोलिसाविरुद्ध सांगतंय? ज्या पोलिसांनी 8 ते 9 महिन्यापासून कुटेला प्रोटेक्शन दिलं. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक उद्देश असा आहे जे आम्हाला सांगितलं जातं की बीडचे जे मुख्य आहेत पोलिसांचे, त्यांना असं वाटायचं की नाही, कारवाई केली तर ग्राहकांचे पैसे बुडतील किंवा मिळायला उशीर होईल. तुमचा तो पण उद्देश आपण प्रामाणिक समजू. मग खाडेंचा उद्देश कुठं जातो हा एक सगळ्यात मोठा प्रश्न. मग खाडेकडे सापडलेलं पासपोर्ट हा एक दुसरा प्रश्न, आणि ते पण चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचं. खाडेकडे सापडलेलं पासबुक हा एक तिसरा प्रश्न. प्रश्न येणं साहजिक आहे, आमच्या मनात येत नाहीये. आम्हाला असंख्य ग्राहक बोलतायत आणि त्यांच्याकडून आम्हाला कळतंय. आता ही गोष्ट जर असेल, आज जर पोलिसाची इब्रत तिथं जर निघाली असेल, तर माझं पोलीस प्रशासनाला आव्हान आहे, तुमचे आतापर्यंतचे जे काही संबंध असतील, जे काही असेल, लागायक दर्शन तब्येतीने कुठेच्या मागं. फक्त सुरेश कुठेच नाही तर सगळं संचालक मंडळ. उद्याच्या व्हिडिओमध्ये संचालक मंडळाच्या डिटेल सगळ्या देतोय तुम्हाला. उद्याच्या व्हिडिओमध्ये नेमक्या प्रॉपर्टी बद्दल पण डिटेल मी तुम्हाला देतोय. शांत राहत होतो आम्ही, बोलायचं नव्हतं आम्हाला, पण आता हे करायला चालू करतोय आम्ही. आता परत माजलगावच्याच गुन्ह्यामध्ये कुटेंना घेतलेले. इथून पुढे पोलीस ज्या झालेल्या चुका त्या करणार नाही. पण माझं आजच्या व्हिडिओतून सर्व ठेवीदारांना कळकळीची विनंती, हात जोडून विनंती आहे, आम्ही फक्त तुमच्यासाठी मेहनत करतोय. आमचं काही देणं घेणं नाहीये, ना आमचा कुठं पैसा आहे, ना आमचा कुठला स्वार्थ आहे. फक्त जे ते ठेवीदार ज्यांच्या डोळ्यात आम्ही दुःख पाहतोय आणि ते पाहिल्यानंतर त्रास होतोय मनाला, म्हणून हे सगळं चालतोय, तर सगळेजण जागे व्हा. सगळेजण जागे व्हा. धना 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 पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्यावर कंप्लेंट करा. मॅक्झिमम कंप्लेंट होऊ द्या, मॅक्झिमम कंप्लेंट. कारण त्यांचा अजून एक प्लॅन आहे, तो सगळ्या कंप्लेंट एकत्र करून एकाच ठिकाणी कराव्या. कारण गुन्हे सगळे सारखे आहेत, हे आहेत. पैसे घेताना नाही वाटलं का पैसे सगळे ह्याचे त्याचे आहेत म्हणून? नाही वाटलं का? घरी माणसं, तुमचे मॅनेजर, तुमचे बँकेचे कर्मचारी 5-5, 6-6 वाजता पहाटे जायचे, त्यावेळेस नाही वाटलं का? नाही वाटलं का? त्यावेळेस मोठे मोठे आश्वासन दिले, त्यावेळेस नाही वाटलं का? ही बँक नाहीये हे लिहिण्याचं किंवा हे खोटं बोलण्याचं त्यावेळेस तुम्हाला नाही वाटलं का? ही बँक नाहीये, ही ऑटोनॉमस बॉडी आहे आणि या ठिकाणच्या ठेवी ह्या तुमच्या जिम्मेदाऱ्या ठेवाव्या. हा बोर्ड तुम्ही नाही लिहिला, त्यावेळेस वाईट नाही वाटलं का? त्यावेळेस वाईट नाही वाटलं का? वारंवार फेसबुकवर येऊन तुम्हीच काय हो, सुरेश कुटेबद्दलच बोलत नाही मी, तो परभणी, तो राजस्थान बियाणी, तो बबन शिंदे आणि त्यांच्या मिसेस सगळ्याबद्दलच बोलतोय. त्यावेळेस वाईट नाही वाटलं का? एखाद्या ठेवीदाराच्या डोळ्यातले अश्रू पाहिल्यानंतर दुःख नाही झालं का? नाही झालं का दुःख? कितीतरी ठेवीदारांचे तुमच्या या सगळ्या राड्यामुळे नुकसान झालं, त्याचं काही नाही वाईट वाटलं का? कितीतरी ठेवीदारांचे लेखनाचे लग्न मोडायची पाळी आली, त्याचं नाही वाईट वाटलं का? आणि हा जो नियम सध्या ज्ञानराजाला वापरला जातोय, हा जो नियम म्हणजे ज्ञानराजाचे आणि कुटे ग्रुपचे माणसं उचलून आणायचे, त्यात 2 माणसं मध्ये ठेवायचे. हा नियम वापरत असताना ज्यांनी सांगितलं की सुरेश कुटे पैसे देतील, तुम्ही विश्वास ठेवा, चिंता नका करू, वारंवार सांगितलंय. हा नियम ज्ञानराजासाठी वेगळा आणि हा नियम मा जिजाऊसाठी वेगळा, असं का? मा जिजाऊचा तपास करत असताना काही जणांनी असं सांगितलं होतं की नाही, चिंता नका करू, तुमचे पैसे परत मिळतील, तर त्यांनाच तुम्ही उचलून मध्ये टाकलं. मग हा नियम ज्ञानराजासाठी का नाही, असा प्रश्न असंख्य ग्राहकाकडनं विचारला जातोय. तो 2 दिवसाचा माजलगावचा पवित्रा बघितल्यानंतर एवढं मात्र पक्क मनात वाटायला लागलंय, नियतच नाही, नियतच नाही. करवा ज्यांनी आत्मदानाचा इशारा दिला होता, ते त्या एसपी ऑफिसच्या खालचं नाही का, ते तिथं जाऊन कुटेंशी त्यांचं बोलणं झालं. आणखीन 2-4 जण आम्हाला तिथं ज्ञानदादाचे कस्टमर भेटले, ते पण म्हणले आम्ही साहेबाला निवांत बोलून आलो. का? कसं काय? कसं काय? आरोपीला इतकं निवांत बोलता कसं काय येऊ शकतं? जाऊ द्या, झालं गेलं, मला त्याच्यात जायचं नाही. पण आज बीड पोलिसांची इज्जत जायची प्रश्न आलाय.
आज बीड पोलिसांचा अपमान झालाय. पोलिसांनी पण पेटून कामाला लागलं पाहिजे, पेटून कामाला लागलं पाहिजे. आणि ग्राहकांनी पण धना केसेस करा, धना. एक त्या करवाचा विषय, त्यांच्यामध्ये करवांनी त्यांना डायरेक्ट सुरेश कुटेंना त्यांचं बोलणं झालं, 2 घंटे थांबा. वाक्य बघा, 2 दिवस लागतील. करवानी सांगितलं साहेब मी 10 दिवस थांबायला तयार आहे. तुम्ही 10 दिवसांनी आश्वासन द्या. आणखीन एक तिथं महिला आल्या होत्या, मला नाव नाही माहिती त्यांचं, त्यांनी पण सांगितलं नाही मी आश्वासन नाही देऊ शकत म्हणले, 1 महिना समजून चला. अहो तुमचे सगळे कागद आलेत ना, बीजी इंटरनॅशनल ह्या बँकेत, तिथं कोड आला, जनरेट झाला, सगळं झालं, मग का, मग कुठं? आता तर संभ्रमापेक्षा पुढचं आहे ना. संभ्रम तरी ठीक आहे, मागमध्ये वाटत होतं नाही राव आला असेल काही ते अडचण असतात, इंटरनॅशनल लेवलचं असतं हे सगळं, आता तर ते पण नाही ना. कुठे आहे? तुम्ही माजलगावच्या कोर्टामध्ये काय म्हणले का, मांडलं का तिथं माझ्याकडे हे आलंय ते आलंय ते आलंय? हा, एवढी मोठी टीम होती तुमची वकिलांची, मग मांडायचं होतं ना. बरं, दुसरी गोष्ट अजून एकदा परत बोलतोय, जा ना हायकोर्टामध्ये, क्वॅश करा ना एफआयआर, क्वॅश करा ना. आणखीन एफआयआर वाढणारच आहे, क्वॅश करा ना की नाही हे माझ्याकडे हे सगळं आहे आणि विनाकारण मला त्रास होतोय, आदरणीय कोर्टाने मला थोडीशी संधी द्यावी, क्वॅश करा. शेवटी ठेवीदारांचा आवाज उठलावा लागणार आहे कुठतरी, आणि त्या दृष्टीने आम्ही आमच्या परीने आमचा प्रयत्न करतोय. फक्त या व्हिडिओच्या शेवटी एक बोलतो मी तुम्हाला, जास्तीत जास्त केसेस करा, जास्तीत जास्त पोलीस स्टेशनमध्ये अर्ज द्या, होऊ द्या, बघूया. ते आता हे बघा या सिच्युएशनला यायला लागले सगळं, आता आपल्याला सगळं समोर दिसायला नेमकं काय होणार आहे. आता मागं राहूच नका. आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो, धन्यवाद मित्रांनो.